SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पोलिसांना गोपनीय माहिती देणाऱ्याला मारहाण करीत केली त्याच्या दुकानाची तोडफोड। सविस्तर वृत्त असे। काल दिनांक 22 एप्रिल रोजी श्रीरामनगर येथे दोन व्यावसायिकांमध्ये व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार दाखल केल्यामुळे त्याचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केला। याबाबतच्या गुन्ह्याची नोंद सदर अंबड पोलीस चौकीमध्ये दाखल करण्यात आली होती व पुढील तपास अंबडचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता। परंतु या केलेल्या मारहाणीमुळे पोलिसांना आता गोपनीय माहिती द्यायची की नाही हा प्रश्न नागरिकांसमोर उभा झाला आहे। याबाबत पीडिताने SPN न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। मला संध्याकाळी 5-6च्या दरम्यान मारण्यात आलेले, डोक्याला मार पण लागलेला इथं पण कपडे फाडलेले, गल्ल्यातून 30,000 रुपये घेतलेले त्यांनी। ते पाठीवर जास्त वार झालेला, डोक्यात पण शर्ट बिल्ट फाटून दिलेले, डोक्याला मार लागलेला असतो। माझी एवढीच अपेक्षा की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दिवसापूर्वी चहावाला या दुकानावर पोलिसांनी गुटखा पकडला होता। त्या गुटख्याची कुठल्याही प्रकारची कारवाई न करता पोलिसांनी आमचे नावं त्यांना सांगितले, काही कर्मचाऱ्यांनी अंबडच्या। त्यामुळे त्या माणसाने आज आमच्यावर, त्या माणसाने आणि त्या पोरांच्या बाईने आमच्या दोघांना आज सकाळी हल्ला केला, माझ्यावर लाथाबुक्क्या मारल्या। माझ्या मणक्याला फ्रॅक्चर आहे, राईट साईडचा हात पण फ्रॅक्चर आहे। तर आम्ही संध्याकाळी आमचं चालू होतं हॉस्पिटलमधून घरी, तर त्यांनी आमच्यावर संध्याकाळी हल्ला केला, आमचे पूर्ण कपडे पाडले, अक्षरशः आम्हाला जीवा मारण्याची धमकी दिली। या प्रकारात पोलिसांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई केली नाही। उद्या आमचा खून झाला त्याला जबाबदार कोण? आणि तुम्ही तक्रार दिली आहे का अंबड पोलीस चौकीला? अंबड पोलीसला तक्रार आम्ही सकाळी 12 वाजता दिलेली, पण तरी कुठल्या प्रकारची कुठल्याही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कारवाई केलेली नाही। आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढंच आहे की त्याला लवकरात कारवाई व्हावी, एवढीच मागणी। जर कारवाई झाली तर आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।